संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांच्यावर हल्लाबोल केलाय। लातूर जिल्हा बँकेमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या नावाखाली स्वतःची घरं भरली असं निलंगेकर यांनी म्हटलेलं आहे। सहकार महर्षी पुरस्कारावरही निलंगेकरांकडून सवाल उपस्थित करण्यात आलाय। संभाजी पाटील निलंगेकरांनी अमित देशमुखांवर गंभीर आरोप केलेत। लातूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेल्या कर्जातील 80% अधिक रक्कम स्वतःच्या संस्थेला वाटण्यात आली असा गंभीर आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेला आहे। तसंच शेतकऱ्यांना कर्ज देताना 20% डिपॉझिट कट करून तब्बल 2,500 कोटी रुपये जमा झाले, पण हे पैसे नेमके कुठे गेले असाही सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे। पुरावे द्या, ही बँक शेतकऱ्यांची बँक आहे। त्या बँकेमध्ये 100 रुपये असतील तर 80 रुपये त्यांच्या घरामध्ये कर्ज वाटप केलेलं आहे। मांजराला दिलेलं आहे, जागृतीला दिलेलं आहे, अॅग्रोचे कोणतंही एक नवीन देश अॅग्रोला दिलेले। हे कर्ज वाटप शेतकऱ्यांचे पैसे जमा करून स्वतःच्या संस्थेला देण्याचं काम 80% पेक्षा जास्त हे पैसे त्यांनी स्वतःच्या संस्थेला वाटप केलेले आहेत। आणि राजा, माझी विनंती आहे, तुम्ही सरकारमध्ये ह्या लोकांना जे अवॉर्ड दिलेत ना, सहकार महर्षी, चांगली बँक चालवली म्हणून, कशाची बँक चालवली यांनी?